बातमी मुंबईतच समोर येते। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। कांदिवली स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये आणि गेल्या 45 मिनिटांपासून ही वाहतूक ठप्प झाली आहे। विरार चर्चगेट दरम्यानची अप डाऊन मार्गावरील वाहतूक सुद्धा आता ठप्प झालेली आहे। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। जलद मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, कांदिवली आणि मालाडच्या मध्ये आहे तो तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि या तांत्रिक बिघाड गेल्या 45 मिनिटांपासून सुरू आहे आणि 45 मिनिटांपासून चर्चगेट आणि विरारकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन आहे त्या पूर्णतः बंद झालेल्या आहे। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती गैरसोय होताना पाहायला मिळते, कारण की रेल्वेकडून मात्र 45 मिनिटांपासून बंद होऊन देखील कुठल्याही पद्धतीचं अनाउन्समेंट आहे ते करण्यात येत नाही। त्यामुळे लोक आहेत ते ट्रेन मधून खाली उतरून पटरीवरून चालताना आता सध्या पाहायला मिळत आहे। गणेश, हा तांत्रिक बिघाड नेमका कधीपर्यंत दूर होऊ शकतो या संदर्भातली काही माहिती देण्यात आली आहे का आणि किती वेळात हा प्रॉब्लेम दूर करता येईल? नक्कीच रेल्वे प्रशासनाचे जे काही आता या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून हा तांत्रिक बिघाड अद्यापही नीट करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास आणखी जाऊ शकतो। त्याच्यामुळे कुठेतरी निश्चित आणि त्यामुळे आपण पाहतोय पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि अर्थातच याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतोय। गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती।